राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी बदनापूर तालुक्यातल्या अकोला या गावात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनं विहिरीत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। सध्या मी याच विहिरीच्या परिसरात आहे। आपण जर या ठिकाणची दृश्य बघितली तर अकोला या गावातील नागरिक जे ते विहिरीपाशी आता हळूहळू जमा व्हायला लागलेले आहेत। विविध संघटनेचे लोक सुद्धा या ठिकाणी आता यायला लागलेत। आपण या ठिकाणी बघू शकता की विहिरीत हा पदाधिकारी जो आहे तो आता आमरण उपोषणाला बसलेला आहे। राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी प्रमुख मागणी घेऊन हा जो पदाधिकारी तो अन्नत्याग आंदोलनाला या ठिकाणी बसलेला आहे। कालपासून हे जे उपोषण आहे ते सुरू झालेलं आहे। नेमकी यांची प्रमुख मागणी काय आहे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। कारभारी मसलेकर असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। कालपासून तुम्ही आमरण उपोषण या विहिरीमध्ये बाज टाकून सुरू केलेलं आहे, काय प्रमुख मागणी? महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी ही एक प्रामाणिक मागणी आहे आणि ते शासनाने अगोदर आपल्याला आश्वासन दिलं होतं। जाहीरनाम्यात त्यांनी तसं उल्लेख पण केला होता की आम्ही सत्तेत आलो की 100% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि त्यांचे आतापर्यंत 2 अधिवेशन झाले, परंतु दोन्ही अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात शब्द सुद्धा काढलेला नाही। आणि त्याच्यासाठी मी जवळजवळ समजा त्याचं सरकार आल्यापासून त्यांनी शब्द दिला होता म्हणून आम्ही या मागणीच्या पाठीमागे लागलेलो आहे। आणि परंतु त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली। याच्या अगोदर आम्ही नागपूरला गेलो, तिथेही काही फायदा झाला नाही। त्याच्यानंतर बदनापूरच्या तहसील कार्यालयामध्ये आम्ही हनुमान आंदोलन केलं, शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी म्हणून 3 दिवस झाडावर रात्रंदिवस राहून त्या ठिकाणी आम्ही उपोषण केलं। असं वाटलं होतं की शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल आणि सन्माननीय आमदार या तालुक्याचे नारायणभाऊ कुचे यांनी सांगितलं होतं की मी तुमच्या सोबत आता जे अधिवेशन लागेल त्याच्यामध्ये तुमच्या सोबत विधिमंडळाच्या पायरीवर बसून तुमच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात मी मुद्दा मांडेल। आणि त्यांनी जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनात एक शब्द सुद्धा काढलेला नाही। मग आता नेमकं शेतकऱ्याचे प्रश्न मांडणार कोण? याच्यासाठी जे काही आमची तळमळ चालू आहे त्याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कर्जमाफी मिळावी म्हणून या ठिकाणी बसलेलो। 2 दिवसापूर्वी तुम्ही मुंबईला गेले होते, मंत्रालयात तुम्ही सातबारा देखील त्या ठिकाणी फेकून दिले होते, सरकारचा निषेध केला होता। त्यावेळी तुम्हाला काही आश्वासन दिलं होतं का? नाही, त्यावेळेस आमची भेटच कोणासोबत होती नाही। आम्ही तिथं गेलो, बॅनर वगैरे घेतलं, तेव्हा आम्ही सातबारे आणि तिथलं त्यांचा जो जाहीरनामा ते उधळण्याचा प्रयत्न केला। काही सातबारे आणि उधळले तेव्हा या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला पोलीस बळाचा वापर दाखवून त्या ठिकाणी अटक करून टाकलं आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आम्हाला ठेवलं बऱ्याच वेळ। आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की आंदोलन करण्याचा तुम्हाला करायचं असेल तर आझाद मैदानावर करायचं, असं मंत्रालयात आंदोलन करायला चालत नाही। यानंतर तुम्हाला आता मंत्रालयात कधीच प्रवेश करता येणार नाही। म्हणजे त्यांनी आम्हाला प्रवेश बंदी आणली। आम्हाला असं वाटू लागलं की आम्ही जसं काही पाकिस्तानचे काही अमेरिकेचे आमच्याच देशातलं आमच्याच राज्यातलं मंत्रालय जर आमच्यासाठी आम्हाला येऊ देत नसेल तर मग आम्ही नेमकं जायचं कुठं? आम्ही काय देशद्रोह केला का? शेतकऱ्यासाठी आम्ही जे काही समजा कर्जमाफीची मागणी करतो ही काही अतिरेकी मागणी का? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकरी आज हालाकीच्या परिस्थितीत जगतोय, शेतकऱ्याच्या पोराला नोकऱ्या नाही, एकतर शेतात माल पिकत नाही, पिकला तर विकत नाही आणि विकला त्याला भाव मिळत नाही आणि भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। आंदोलन तुम्ही कालपासून हे सुरू केलेलं आहे, अन्नत्याग केलेला आहे, कालपासून कोणी प्रशासनाच्या वतीनं किंवा लोकप्रतिनिधीचे कोणी फोन वगैरे काही संपर्क झालाय? नाही, कोणाशीच काही संपर्क झालेला नाही। कोणी लोकप्रतिनिधी वगैरे कोणीच या ठिकाणी आलेलं नाही, कोणी प्रशासनाला दखल नाही। जर कदाचित हा निवडणुकीचा काळ असता तर आतापर्यंत भरपूर नेते या ठिकाणी येऊन गेले असते, परंतु निवडणुका संपल्या यांचं काम संपून जातं। यांना कोणी शेतकरी मरो कोणी जनता मरो यांना काही घेणं त्यांनी। आता त्यांचं सध्या सिंहासन सुरक्षित आहे, आता त्यांना कोणाची गरज नाही। एकतर त्यांची सत्ता एक हाती असल्या कारणामुळं त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कदाचित ते एखाद्या दिवशी इथून उचलण्याचा प्रयत्न करतील, परंतु केला तुम्ही इथूनच खाली आत्महत्या करून टाकेल। तुमची पुढची भूमिका काय? ही जी काही विहीर आहे गावातली, मी या ठिकाणी पाणी सुद्धा घेतलेलं नाही। अन्न त्याग तर आहेच पण पाणी सुद्धा घेतलेलं नाही। मला जर जास्त समजा दम नाही निघाला लागला तर मी ह्याच विहिरीचं पाणी पिणार, फक्त दुसरं बाहेरचं कोणतंच मी काही घेणार नाही। आणि जर समजा कदाचित तिथं जर कधी मला GR काढायला पाहिजे शासनाने, आता जोपर्यंत शासन संपूर्ण शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा GR काढत नाही किंवा सरळ मुख्यमंत्र्यांनी सांगावं की मी खोटं बोलतो, मी फक्त आश्वासन देत असतो, पूर्ण कोणतंच करत नाही, असं शेतकऱ्याला सांगावं, आम्ही उपोषण सोडून देतो, आम्ही समजून घेऊ की मुख्यमंत्री खरं बोलत नाही बा, त्यांच्यावर कोणी जनता विश्वास ठेवणार नाही याच्यानंतर, असं मुख्यमंत्र्यांना सांगून टाकावं। आणि तसं जर सांगत आणि जर आमच्यावर या ठिकाणी बळजबरी आम्हाला वर काढण्याचा किंवा प्रयत्न केला इथून तर याच विहिरीमध्ये ऐतिहासिक विहीर ठरणार आहे। याच विहिरीमध्ये मी आत्महत्या करून टाकेल आणि आत्महत्या केल्यानंतर खुशाल माझी समाधीवरती बांधावी, बस शेवटचा निर्णय आता। तर नक्कीच आपण बघू शकतो की कालपासून या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी हे आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। अकोला गावच्या विहिरीत सध्या मी आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर
कालपासून हा पदाधिकारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेला आहे. सरकारनं तात्काळ हा GR जो आहे तो मार्गी लावावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा आपण या ठिकाणी पुढचं पाऊल जे आहे ते आत्महत्या याच विहिरीत करणार असल्याचा इशारा आता सरकारला त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता सरकार नेमकं काय गांभीर्यानं पाऊल या ठिकाणी उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.